नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवणार आहेत भेंडीची भाजी। भेंडीची भाजी बनवण्यासाठी ही मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे। आता त्यामध्ये अशा पद्धतीने मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे भेंडी। आता यासाठी मी एक मोठा कांदा आणि एक मीडियम साइजचा कांदा घेतलेला आहे। आता हा मी बारीक चिरून घेणार आहे कांदा। यासाठी मी हा मध्यम आकाराचा 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। तसेच मी आता 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा बारीक कापून घेणार आहे। आता मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवरती। त्याच्यामध्ये साधारण आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने तेल टाकणार आहे। तुम्ही 4-5 चमचे तेल टाकू शकता, मी माझ्या अंदाजानुसार टाकत आहे। आता तेल 1-2-3 मिनिटं चांगलं कढईमध्ये तापून देणार आहे। आता 2-3 मिनिटं कढईत तेल तापलेलं आहे। आता त्या कढईमध्ये मी तेलामध्ये कांदा टाकून घेणार आहे, जो आपण बारीक चिरला होता। अशा पद्धतीने मी कांदा ॲड करणार आहे त्याच्यामध्ये। कांदा त्यानंतर त्याच्यामध्ये मिरची टाकणार आहे। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्याही त्याच्यामध्ये टाकून देणार आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुम्ही तिखटानुसार वापरू शकता। तुम्हाला जास्त तिखट जर हवी असेल तर तुम्ही जास्त मिरच्या वापरू शकता, पण मला कमी तिखट पाहिजे म्हणून मी 3 मिरच्या वापरलेल्या आहेत मीडियम साइजच्या। आता हा कांदा मी असा व्यवस्थित परतवून घेणार आहे। जरा लालसर भाजणार आहे मी व्यवस्थित। अशा पद्धतीने तो बारीक बारीक आपण कांदा भाजून घेतलेला आहे। लालसर होईपर्यंत तव्यावरती भाजायचा आहे। अशा पद्धतीने थोडा कांदा लालसर भाजला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी प्रमाणानुसार 1 चमचा हळद ॲड करणार आहे। ही माझी अंदाजे हळद आहे, मी ॲड करते। त्यानंतर मी त्याच्यामध्ये हिंग टाकते, अर्धा चमचा, आणि परत चांगल्या पद्धतीने असं परतवून घेते। परतवल्यानंतर त्याच्यात थोडंसं आता मी मीठ ॲड करणार आहे। त्याच्यात मी 1 चवीनुसार मीठ टाकणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता। आता कांदा लालसर भाजलेला आहे, त्याच्यामध्ये मी ही कापलेली चिरलेली भेंडी ॲड करणार आहे। अशा पद्धतीने ही पाव किलो भेंडी ॲड करणार आहे। तर ही भेंडी ॲड केलेली आहे आणि तुम्हाला हळूहळू परतवायची। अशा पद्धतीने तुम्ही चांगली परतवून घ्या। ही लगेच परतून होतात, 1-2 मिनिटात अशी फक्त परतवून घ्यायची आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे, नाहीतर खाली करपू शकतो तवा। अशा पद्धतीने 20 मिनिटं भेंडीची भाजी शिजून द्यायची आहे। थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि झाकून शिजवायचं आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू सो मच।